श्रोते हो नमस्कार. स्पंदन वृत्त आणि व्यक्तींचं ह्या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, आज आपल्या स्टुडिओमध्ये राजोदा तालुका रावेर इथून कवी, पत्रकार, आदर्श शिक्षक आणि लेखक असं बहुआयामी व्यक्तिमत्व राजेंद्र चौधरी आलेले आहेत. त्यांनी आपल्या मातापित्यांच्या नावावर 2 कविता संग्रह देखील प्रकाशित केलेले आहेत. ते वाचनीय देखील आहेत आणि वाचकांच्या पसंतीस देखील उतरलेले आहेत. यासोबतच त्यांचं सामाजिक कार्य असेल, त्यांचं अनेक साहित्य संमेलनात असलेलं काव्यवाचन असेल आणि इतरही कार्यांविषयी जाणून घेऊया त्यांच्याशी संवाद साधून. सर नमस्कार, स्वागत आहे आपलं स्टुडिओमध्ये. नमस्कार मॅडम. नमस्कार सर, आपण वयाच्या 14व्या वर्षापासून लेखनाला सुरुवात केली आहे. सुरुवातीला लेखनाकडे वळावं असं आपल्याला केव्हा वाटलं? शालेय जीवनामध्ये आपल्याला कोणापासून प्रेरणा मिळाली आणि आपण लेखनाला सुरुवात केलीत? जेव्हा मी 7वीमध्ये होतो तेव्हापासून वर्तमानपत्र वाचायची आवड निर्माण झाली. मग वर्तमानपत्र वाचताना मतांतरे या विषयावरती सदर यायचं आणि त्यामध्ये विविध प्रकारचे लेख मी वाचत असायचं. आणि मग वाचता वाचता मलासुद्धा असं वाटलं की माझंसुद्धा लेख याच्यामध्ये आला पाहिजे. मग मी आरक्षण या विषयावरती लहान असतानाच मला हा विषय जरासं कुठेतरी खटकला आणि या विषयावरती मी माझं मत व्यक्त केलं आणि हा लेख प्रकाशित झाला. आणि तेव्हापासून असं वाटलं, प्रेरणा मिळाली की आपण सतत अशा प्रकारचं लेखन केलं तर आपलं नाव वर्तमानपत्रामध्ये येत राहील आणि आपली एक प्रसिद्धी, आपली एक ओळख समाजामध्ये निर्माण होत जाईल. आणि तेव्हापासून आपण लेखनाला सुरुवात केली. आपला शैक्षणिक प्रवास कसा झाला आणि कौटुंबिक पार्श्वभूमी कशी होती? माझे वडील ग्रामविस्तार अधिकारी होते रावेर पंचायत समितीमध्ये. नंतर केराळा इथे ग्रामविस्तार अधिकारी म्हणून त्यांची नियुक्ती झाली. परिवार तसा सुशिक्षित, परंतु सांगायचं झालं तर आई ही निरक्षर परंतु अडाणी नाही. आईने आम्हा 4 मुलांना अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने संस्कार दिले. वडिलांचं संस्कार होतं, वडिलांचं व्यावहारिक ज्ञान होताच आणि अशा प्रकारचं घराचं वातावरण असल्यामुळे सर्व बंधू आम्ही शिक्षण क्षेत्रामध्ये शिक्षक म्हणून कार्यरत. बरं, आपलं जे शिक्षण आहे सर ते MA BPEd म्हणजे क्रीडा क्षेत्रातलं आहे आणि मास कम्युनिकेशन सुद्धा आपण ह्याच्या जोडीला केलेलं आहे, जर्नालिझम. दोन्ही क्षेत्र तसे शिक्षण प्रवासातले हे भिन्न आहेत. तर हा शिक्षण प्रवास आपला कसा झाला? शिक्षण प्रवास हा अतिशय चांगल्या पद्धतीने झाला. खूप खडतर प्रवास पण होता, परंतु घरची आर्थिक परिस्थिती असल्यामुळे तसा अडचणी कुठल्या प्रकारच्या आल्या नाही. आणि लहानपणापासूनच पत्रकारितेची आवड होती आणि ते म्हणजे 12वी पासून मी दैनिक सकाळमध्ये पत्रकार म्हणून काम करायला लागलो. अशा प्रकारचं एक प्रेरणा मिळत गेली आणि पुढे असं कुठेतरी वाटायला लागलं की आपण पुढे अजून चांगल्या प्रकारचं पत्रकारितेमध्ये कार्य करत राहायचं. आणि मी गेल्या 6 वर्षापासून भारत 24 तास या न्यूज चॅनलमध्ये पत्रकार म्हणून काम करत आहे. पत्रकारिता क्षेत्रातले आपले अनुभव काय आहे? पत्रकाराला सतत नेहमी जागरूक राहावं लागतं आणि बातम्यांचा मागोवा घेणं आणि एखाद्या चॅनलच्या माध्यमातून ती लोकांपर्यंत पोहोचवणं हे देखील एक मोठं टास्क असतं. याबद्दल काय सांगाल? पत्रकारामध्ये नेहमी समयसूचकता असली पाहिजे आणि चौकस मनोवृत्ती पत्रकाराची असली पाहिजे की आपल्या समाजामध्ये काय घडतं आहे, कशा प्रकारे आपण समाजामध्ये वास्तवता पोहोचवली पाहिजे आणि सत्य हे समाजापर्यंत पोहोचवणं आज गरजेचं आहे. समाजाचं वास्तवता मांडण्यासाठी आपल्याला पत्रकारितेचा अभ्यास, समाजाचा अभ्यास आणि आजूबाजूला घडत असलेल्या घटना यांची अधिक प्रकारची माहिती असणं गरजेचं आहे. सर, मातापित्यांचे ऋणनिर्देश करण्यासाठी आपण आपल्या मातेच्या नावाने आणि पित्याच्या नावाने कविता संग्रह प्रकाशित केलेले आहेत. आईच्या नावाने जो कविता संग्रह प्रकाशित झालेला आहे तो म्हणजे अमृतवेल. अमृतवेल या काव्यसंग्रहाला जवळजवळ 7 वर्ष ही पूर्ण झालेली आहेत. या काव्यसंग्रहाबद्दल आपण काय सांगाल आणि त्यातली एखादी सुंदरशी कविता आईविषयी आम्हाला ऐकायला नक्की आवडेल. नक्कीच. माझ्या आईबद्दल कविता आहेत. कवितेचं नाव आहे अमृतवेल. आई, तुझ्या संस्कारातून अंकुराचा वटवृक्ष मी झालो. कसे ग विसरेल तुला, तुझ्याचमुळे मोठा मी झालो. मायेचा तो पदर लपवित होता सारे प्रमाण. दाखविलेस हे विश्व तू मला, करतो तुला कोटी कोटी प्रणाम. बालपणी मारलेस तुम्हाला हाताने, कधी झाडूनही. ती गोष्ट सांगत असतो विद्यार्थ्यांना मी अजूनही. नोकरी निमित्त जातो सोडून जेव्हा सर्वांना, अश्रूंना आवर घालतो बाय बाय तुला करताना. अंधारातून प्रकाशाकडे नेणारा तू काजवा आहेस. अंधारातून प्रकाशाकडे नेणारा तू काजवा आहेस. साऱ्या सरितांचे अमृत तुझ्याच नावात आहे. चिंता लागते तुझ्या जीवा जरी मी मोठा झालो. तुझ्या त्या मायेच्या पदरासाठी आतुर मी होतो. आई, तुझ्या कुशीत पुन्हा पुन्हा यावेसे वाटते.
या जगापासून दूर दूर जावेसे वाटते. पूर्व जन्माची पुण्याई असावी, पूर्व जन्माची पुण्याई असावी, जन्म जो तुझ्या गर्भात मी घेतला, हे जग पाहिले नव्हते मी, हे जग पाहिले नव्हते जरी मी, 9 महिने स्वर्गात तुझ्या श्वास मी घेतला, स्वर्गात मी तुझ्या श्वास घेतला. या काव्यसंग्रहाबद्दल काय सांगाल? माझ्या आईवरती माझं फार निस्सीम प्रेम आहे आणि माझ्या मनामध्ये कुठेतरी निर्माण झालं की आपण आयुष्यभर आपल्या आईवडिलांचे ऋण तर कधी फेडू शकत नाही, परंतु त्याच्यातमधून काहीतरी एक अंश म्हणून का होईना आपण कविता संग्रह प्रकाशित करताना त्या कविता संग्रहाचं नाव अमृतवेल असं ठेवायचं. अमृता हे माझ्या आईचं नाव आणि वेल हा तिच्या मुलांनी गगन भरारी घेतलेला हा तो वेल, अशा प्रकारचा हा अमृतवेल. माझी आई निरक्षर असली तरी तिने मात्र आम्हाला चांगलं घडवलं. त्याच्या या माध्यमातून मी अमृतवेल हे नाव माझ्या कविता संग्रहाला दिलं. त्यानंतर आपण आपल्या वडिलांच्या नावाने देखील एक काव्यसंग्रह प्रकाशित केलेला आहे, तो म्हणजे दिवा तुळशीरामाचा. काय सांगाल? माझे वडील फार शिस्तप्रिय होते आणि वडिलांकडे ज्ञान अगाढ होतं. या ज्ञानाच्या दिव्याखाली आम्ही त्यांची मुलं मोठी झालो आणि या दिव्याच्यामुळे आज आम्ही हे विश्व पाहत आहोत. या संकल्पनेतून वडिलांचं ज्ञान आणि त्या ज्ञानामुळे आम्ही मोठे झालेलो, त्या माध्यमातून एक मनामध्ये कल्पना आली की आईबद्दल सर्वच लिहितात, पण वडिलांबद्दल का? म्हणून वडिलांबद्दल देखील कविता संग्रह असला पाहिजे, अशा प्रकारची प्रेरणा, अशा प्रकारची भावना माझ्यामध्ये निर्माण झाली आणि ती संकल्पना होती, ती संकल्पना आता पूर्ण झाली दिवा तुळशीरामाच्या माध्यमातून. एखादी कविता ऐकायला आम्हाला आवडेल. बाप हा बापच असतो. बाप म्हणजे अंतःकरणाने कठोर, रागीट म्हणून मुलांसमोर नेहमी उभा केला जातो. बालपणापासून मुलांमध्ये धाक भीती दाखवण्यासाठी घरात नेहमी बापच समोर आणला जातो. खरंच बाप एवढा कठोर असतो? परिवारासाठी तो ऊन पावसात रक्ताचं पाणी करीत असतो. त्याचा संयमही खूप मोठा असतो, कारण बाप हा बापच असतो. पटकन आईच्या डोळ्यातून येणारे अश्रू मुलांना सहज दिसत असतात. आपल्या बापाच्या कष्टाच्या घामाच्या धारा मात्र नेहमीच मुलांच्या नजरेआड असतात. बाप हा घराचा पाया असतो. बाप हा घराचा पाया असतो. तो सहज हार कधी मानत नसतो, कारण बाप हा बापच असतो. शालेय अभ्यासक्रमातही बापाला थोडं बाजूलाच ठेवलेलं असतं. मायेच्या प्रेमरूपी उभेला नेहमीच शब्द सुमनांनी शृंगारलेलं असतं. बापाचं फाटलेलं खेटर कधी मुलांच्या नजरेत येत नसतं. तो आपलं दुःख सहजासहजी कोणाजवळ मांडतही नसतो. तो असतो म्हणून परिवाराकडे कोणी वाकड्या नजरेनेही बघत नसतो, कारण बाप हा बापच असतो. आले परिवारावर संकट जरी कितीही, तरी वेदना तो कोणाला होऊ देत नसतो. मुलांच्या चेहऱ्यावरील सुख समाधानात तो आपला आनंद व्यक्त करीत असतो. बापाची धावपळ आणि घामाच्या धारा मुलांच्या ध्यानात कधी येत नाही. बापाच्या कपड्यांना पडलेलं भोग मुलांना दिसत का नाही? तो सहज क्षुल्लक कारणावरून अश्रू कधी बाहेर काढत नसतो, कारण बाप हा बापच असतो. मुलींना बाप हा कधीच समजलेला असतो. वंशाला दिवा हवा म्हणून जो तो मनोकामना करीत असतो. ज्याला बाप नसतो त्याला बाप कधीच समजलेला असतो. मुलांना बाप हा लवकर कधी कळत नसतो. काहींना बाप मेल्यावर कळतो, तर स्वतः बाप झाल्यावर बाप उमजत असतो. बापाचं काळीज समजून घेणं एवढं सोपंही नसतं. ज्याला वेळेवर बाप समजला त्याला जगणंही कठीण नसतं. आला समोरून वाघ नाग तरी पटकन बापरेच शब्द ओठावर येत असतो, कारण बाप हा बापच असतो. कारण बाप हा बापच असतो. वा सर, आपण एक उत्तम शिक्षक आहात आणि अनेक संस्थांनी अनेक ठिकाणाहून आपल्याला आदर्श शिक्षक म्हणून पुरस्कार देखील प्राप्त झालेले आहेत. शिक्षक असताना अनेक आपण जबाबदाऱ्या देखील पार पाडलेल्या आहेत. आपण अनेक गरजू आणि निराधार विद्यार्थ्यांना वेळोवेळी मदत देखील करत असतात. त्यांचं शालेय शुल्क असेल, वह्या पुस्तकं असतील किंवा त्यांना दत्तक घेणं असेल, यासारखा आपण स्तुत्य उपक्रम देखील विद्यार्थ्यांसाठी राबवत असतात. काय सांगाल सर, एक शिक्षक हा फक्त विद्यार्थ्यापुरता मर्यादित न राहता त्याची भूमिका ही सर्व समाजासाठी एक ज्ञानाचा प्रकाश देणारी असते. आपण काय सांगाल याविषयी? नक्कीच शिक्षकाची भूमिका ही अशी असते की आपल्याजवळ जे काही चांगलं आहे ते आपण विद्यार्थ्यांबरोबर समाजालाही देणं गरजेचं आहे. आपल्याजवळ जे काही आहे त्याच्यातला काही अंश वाटा हा समाजापर्यंत पोहोचणं हा महत्त्वाचा आहे. म्हणून मी माझ्या या वाट्यातून, माझ्या या थोड्याशा जमा झालेल्या पुंजीतून मी समाजासाठी काही ना
काही करत असतो. कोरोनाच्या काळामध्ये जळगावमध्ये काही विद्यार्थ्यांचे पालक वारलेले होते. निराधार अशा प्रकारचे विद्यार्थी होते. त्या विद्यार्थ्यांना मी 1 वर्षाचा शिक्षणाचा खर्च मी केलेला आहे. अशा प्रकारे कोकणामध्ये जिल्हा परिषदेचे विद्यार्थी असतात, त्या विद्यार्थ्यांची शुल्क मी भरत असतो. माझ्या शाळेमध्ये काही विद्यार्थी असतात, त्या विद्यार्थ्यांची सुद्धा मी शुल्क भरत असतो. अशा प्रकारे जे जे गरजू मला भेटत असतात त्या गरजूंना मी माझ्या पद्धतीने सहकार्य करत असतो आणि हे प्रत्येकाने केलं पाहिजे. आणि समाजामध्ये अशा प्रकारचं जर कार्य केलं तर नक्कीच आपण समाजापर्यंत पोहोचू शकतो आणि समाजातल्या चांगल्या लोकांचा आपल्याला आशीर्वाद मिळू शकतो. सर, अनेक पुरस्कार आपल्या नावावर आहेत. ही पुरस्कारांची यादी खूप मोठी आहे. आपल्याला अभिजात प्रकाशनकडून बळीराजा या कवितेस भगवानदादा पुरस्कार असेल किंवा मग राज्यस्तरीय कृषी आणि सामाजिक कला विभागाचा आपल्याला पुरस्कार मिळाला आहे पुणे येथील युवा प्रताप संस्थेचा. 2019 मध्ये संत तुकाराम महाराज युवा फाउंडेशन मुक्ताईनगर आणि जागर प्रतिष्ठानचा देखील आपल्याला महात्मा फुले राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार, असे अनेक पुरस्कार एक पत्रकार म्हणून, आदर्श शिक्षक म्हणून, उत्तम कवी म्हणून आपल्याला माजी जे जिल्हाधिकारी होते किशोर राजे निंबाळकर यांच्या हस्ते देखील आपण सन्मानित झाला आहात. या पुरस्कारांनी आपल्याला काय दिलं आहे? पुरस्कारांचं स्थान आपल्या जीवनामध्ये काय आहे? आणि एखादी सहृदय आठवण आपल्या मनामध्ये एखादा पुरस्कार स्वीकारताना असेल, कारण एखादा पुरस्कार आपल्या मनाच्या खूप जवळचा देखील असतो, काय सांगाल? पुरस्कार हे माणसाला जगण्यासाठी बळ देत असतात आणि पुरस्कार हे प्रेरणा पण देत असतात आणि या माध्यमातून आपण केलेलं कार्य समाजापर्यंत पोहोचत असतं आणि आपल्याला सुद्धा कुठेतरी समाधान वाटत असतं की पुरस्कार हे आपल्या कष्टातून मिळालेले आहेत. आणि या पुरस्काराच्या माध्यमातून जबाबदारीचं ओझं आपल्यावरती येत असतं. जसजसे पुरस्कार मिळत गेले तसतसं जबाबदारीचं ओझं मिळत गेलं आणि त्या माध्यमातून समाजापर्यंत पोहोचता येऊ लागला. आणि दुसरं असं की समाजामधले जे काही विविध प्रश्न आहेत ते प्रश्न आपण कसे सोडवू शकतो आणि समाजातलं नातं आपलं दृढ कसं होऊ शकतं याच्याविषयी मी प्रयत्न करत बसतो. ज्या रोजोदा येथे माझा कामसिद्ध महाराजांच्या पावनभूमीत माझा जन्म झाला, अशा प्रकारच्या या रोजोदा भूमीमध्ये माझ्या पत्रकार मित्रांच्या वतीने मला पुरस्कार दिला, तो माझ्या जीवनातील खरोखरच एक फार मोठा गौरवाचा पुरस्कार मी मानत असतो. कारण माझ्या भूमीत माझा सन्मान होणे यापेक्षा माझी गौरवाची गोष्ट काय असू शकते? निश्चितच. सर, आपण सध्या माध्यमिक शिक्षक हरचंद लोखंडे विद्याभवन बोरवली इथे शिक्षक म्हणून कार्यरत आहात आणि आपला जो मूळ निवास आहे, आपलं जे मूळ गाव आहे ते खेड्याकडे आहे, मातीतलं आहे आणि शेतकरी पुत्र आपण आहात. मुंबईचं जीवन आणि इकडे गावाकडचं जीवन किंवा तिथले विद्यार्थी किंवा इथलं जे राहणीमान आहे, इथले प्रश्न वेगळे, तिथले प्रश्न वेगळे, आपल्याला काय तफावत जाणवते आणि ह्या सगळ्यांसाठी आपण एकंदरीत काय करू इच्छिता? खरं म्हटलं तर गावाकडे जे वातावरण आहे ते वातावरण शहरामध्ये नाही. कारण गावाकडचे मुलं जे आहेत ते स्वतः कष्ट करतात, स्वतः राबत असतात आणि राबत असताना त्यांना कळतं की आपण जर अभ्यास नाही केला तर आपल्याला सुद्धा आपल्या आई वडिलांप्रमाणे अशा प्रकारचे कष्ट करावे लागतील. तशा प्रकारची परिस्थिती शहरामध्ये, मुंबईमध्ये मुलांकडे नाही. मुलांना सगळं आयतं मिळत असतं. मुलं कुठे कामाला जात नाही किंवा मुलांना ते परिस्थितीची जाणीव होत नाही. गावाकडच्या मुलांना परिस्थिती जाणीव असली तरी मुलांना समाजामध्ये राहत असताना आपण भविष्यामध्ये काय करू शकतो, अभ्यास नाही केला तर आपल्याला अशाच प्रकारे शेतीमध्ये काम करावे लागेल, म्हणून मुलांना जाणीव असते की आम्ही अभ्यास केलं पाहिजे. आणि दुसरं असं की गावाकडच्या मुलांमध्ये एक न्यूनगंड असतो की माझी भाषा गावाकडची भाषा आहेत, मी शहरामध्ये चालेल किंवा नाही, माझी भाषा स्वीकारेल का नाही, अशा प्रकारचा हा न्यूनगंड असतो. परंतु शहरापेक्षा गावाकडच्या मुलांमध्ये हुशारी असते, समजदारी असते. हा एक फरक आहे. परंतु शहरामधल्या मुलांना सुद्धा मी सांगेल की शिक्षणाशिवाय पर्याय नाही. शिक्षण आहे म्हणून आपण आहोत. शिक्षणाने आपली प्रगती होते आणि समाजामध्ये आपली एक ओळख होत असते. म्हणून शिक्षण हे प्रत्येकासाठी अनिवार्य आहेत आणि आवश्यक आहे. शिक्षण हा प्रत्येकाचा श्वास आहे. आपला जो लेखसंग्रह आहे तो म्हणजे ज्ञानधारा आणि या लेखसंग्रहामधून आपण अनेक विषयाला स्पर्श करून विविध अंगाने लेखन केलेलं आहे, याबद्दल काय सांगाल? ज्ञानधारा म्हणजे मी दररोज काही ना काही लिखाणकाम करत असतो. समाजामध्ये वावरत असताना समाजामध्ये जे काही विविध घटना घडत असतात त्याचं वास्तव मी माझ्या लेखामध्ये मांडलेलं आहे आणि इथून या लेख संग्रहाच्या माध्यमातून मी माझ्या भावना, माझे मन मांडण्याचा खूप प्रयत्न केला आहे. हा ज्ञानधारा लेख संग्रह जो आहे खरोखरच प्रत्येकाने वाचावा आणि प्रत्येकाने त्याच्यामधून काहीतरी शिकण्यासारखं आहे. समाजामध्ये घडत असलेल्या विविध घटना, उदाहरणार्थ लग्न समारंभामधल्या असलेल्या विविध चुकीच्या प्रथा की त्यामुळे समाजामध्ये किती प्रकारचं वाईट परिणाम होतोय. उदाहरणार्थ डीजे सारख्या वाद्यामुळे किती लोकांना त्रास होतो आहे, किती लहान मुलांना त्रास होत आहेत, म्हाताऱ्या लोकांना त्रास होत आहेत. याची तरुण पिढी कधी दखल घेईल का? कारण आज डीजेवरती
तरुणांचं प्रेम आहेत, परंतु समाजामध्ये त्याचा विपरीत परिणाम देखील होत आहेत. अशा प्रकारच्या विविध घटना आहेत की त्या मला खटकल्या, मला काही वाईट वाटल्या. उदाहरणार्थ आज माझ्या केळीला ₹2 किलोचा भाव आहेत आणि माझ्या भंगारला मात्र ₹8-10 किलोचा भाव आहे. अशा प्रकारच्या माझ्या शेतकऱ्यांची व्यथा मी मांडण्याचा प्रयत्न केला आहे की माझ्या केळीची काय दयनीय अवस्था आहे. माझ्या जळगावातला शेतकरी कसा जगत असेल. त्या केळीला आपल्या मुलांपेक्षाही जपतो शेतकरी माझा आणि तरीसुद्धा माझ्या केळीला ₹2 भाव आहेत. अशा प्रकारे मला सुद्धा वेदना होत असतात आणि त्या झालेल्या वेदना मी माझ्या लेखणीतून मांडण्याचा प्रयत्न करत असतो आणि ती मांडण्याचा प्रयत्न मग माझ्या ज्ञानधारा या लेख संग्रहामध्ये मी केलेला आहे. सर, ह्यासोबतच आपण अनेक साहित्य संमेलनामध्ये, काव्यधारांच्या कार्यक्रमामध्ये आपल्या कविता प्रस्तुत केलेल्या आहेत. लेवा गणबोली या भाषेमध्ये सुद्धा आपण काव्यलेखन केलेलं आहे. साहित्य संमेलनाचा मूळ जो उद्देश आहे तो म्हणजे भाषेचा प्रसार करणं आहे. मराठी भाषा असेल किंवा कोणतीही भाषा ही वाचकाच्या हृदयापर्यंत गेली पाहिजे, हा मूळ उद्देश असतो. आपले साहित्य संमेलनातले अनुभव काय आहे आणि आपलं मत काय आहे? साहित्य संमेलन कशी झाली पाहिजे आणि ती तळागाळातल्या लोकांपर्यंत कशी पोहोचली जावी? साहित्य संमेलन खरं म्हटलं तर ग्रामीण भागापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना साहित्य म्हणजे काय याची कल्पना नाही आहे तेवढी पाहिजे तेवढी. साहित्य म्हणजे ते काही वस्तू समजतात. साहित्य म्हणजे कादंबरी, लेख, उपन्यास याचं त्यांना गंध नाही. म्हणून ग्रामीण भागामध्ये हे साहित्य संमेलन पोहोचणं गरजेचं आहे आणि त्या साहित्य संमेलनाच्या माध्यमातून आज तरुण पिढी घडणं गरजेचं आहे. तरुण पिढीने साहित्याकडे वळणं गरजेचं आहे. यासाठी ग्रामीण भागामध्ये साहित्य संमेलन आयोजित करणं गरजेचं आहे आणि नवनवीन कवींना या कवी संमेलनामध्ये, साहित्य संमेलनामध्ये सहभागी करून घेणं गरजेचं आहे. सर, आपण 14व्या वर्षापासून लेखन करत आहात. अनेक विद्यार्थी लेखनाकडे वळत असतात किंवा अनेक नवलेखक देखील आपल्याकडे मार्गदर्शनाला येत असतील, कारण आपलं व्यक्तिमत्व हे बहुआयामी आहे. आपल्याला लेखनाचा खूप अनुभव आहे. या विद्यार्थ्यांना किंवा नवलेखकांना आपण काय सांगाल? मी तरुणांना विनंती करेल की तुम्ही जास्तीत जास्त वाचन करा. वाचनाच्या माध्यमातून तुमच्याकडे शब्दसंग्रह तयार होईल आणि अशा प्रकारच्या साहित्यिक लोकांचे पुस्तकं वाचत चला. कविता कशी लिहायची, लेख कसे लिहायचे, पत्रकारितेमध्ये यायचं असेल तर बातम्या वाचत चला, बातम्या कशा लिहायच्या. अशा प्रकारचं जर तुमच्याकडे जिद्द चिकाटी असेल तर नक्कीच तुम्ही या क्षेत्राकडे वळू शकतात आणि साहित्य क्षेत्रामधून आपल्याला खूप काही जगायला प्रेरणा मिळत असते. कवितेच्या माध्यमातून सांगायचं झालं तर कविता ही माणसाच्या हृदयापर्यंत कमी शब्दामध्ये काहीतरी खूप काही सांगून जाणारी कविता असते. म्हणून आजच्या तरुणांना माझी विनंती आहे की पुस्तकं वाचन करा. पुस्तकं वाचन केल्याने आपल्याला खूप काही ज्ञान मिळत असतं आणि जगायला प्रेरणा मिळत असते. निश्चित. सर, आपण समाजभान देणारे, समाजभान स्वतः राखणारे उत्तम आदर्श शिक्षक आहात, उत्तम पुत्र आहात की ज्यांनी आपल्या आईवडिलांना एक काव्यसंग्रह, कवितेच्या भावनेच्या माध्यमातून आपण लोकांपुढे मांडलेला आहे. येणाऱ्या आगामी काळात आपले काही मानस असतील, आपल्याला भरपूर अजून काही करायचं असेल तर या भविष्यातील मानसांबद्दल काय सांगाल? मी विचार करतोय की सेवानिवृत्त झाल्यानंतर आपण स्वतःचं आत्मचरित्र लिखाणकाम करायचं. बरं. आत्मचरित्र खूप मोठं येईल, कारण माझ्या जीवनामध्ये खूप काही मोठ्या घडामोडी घडून गेलेल्या आहेत. अनेकांना त्याच्यामधून मी चिमटे पण काढू शकेल. अशा प्रकारचं माझं हे जीवन आहे आणि अनेक माझ्यापासून दुरावले पण जातील आणि जवळ पण येतील. अशा प्रकारे माझं हे आत्मवृत्त असेल आणि ही संकल्पना माझी आहे. भविष्यात मी आत्मवृत्त नक्कीच लिहिण्याचा प्रयत्न करेन. वा, आराखडा तयार आहे. हो हो, मूर्त नक्कीच. स्वरूप द्याल ते त्यासाठी हो शुभेच्छा. हो. आणि आजच्या मुलाखतीच्या टप्प्यावर इथेच आपला निरोप घेते. जाता जाता आपली एखादी सुंदर कविता आम्हाला ऐकायला निश्चित आवडेल. नक्की मॅडम. लेवा गणबोली भाषेमधली कविता आहे. ज्या कवितेने मला मुंबईमध्ये प्रसिद्धी दिली अशा प्रकारची लेवा गणबोली भाषा. कवितेचं नाव आहे जखमा. मले लळ्याले बी येत नाही आता, महे आसुबी संपावर गेल्या. मले लळ्याले बी येत नाही आता, महे आसुबी संपावर गेल्या आता. मह्या आसवायचा तो वनवास कोन्हा जोय, सांगा एवढी ताकदनी राहिली माया होटात आता. मले लळ्याले बी येत नाही आता, महे आसुबी संपावर गेले आता. पाप कर्याचं कोण, जखमायचं धनी बन्याचं दुसऱ्यानं. पाप कर्याचं कोण, जखमायचं धनी बन्याचं दुसऱ्यानं. आंधळं दैतय, कुत्रपीठ खातय, अन्न दिवसा ढवळ्या. मह्या सपनावर बलात्कार होतोय आता. मले लळ्याले बी येत नाही आता, महे आसुबी संपावर गेले आता. म्हणे ज्यानं पाप केलं असतं त्याला अडीच फेडावं लागतं. जसे महे आसू वाटले आहे तसे महे स्वप्न बी महाग झाले आता. माया शब्दायले बी पाना फुटत नाही आता. मले लळ्याले बी येत नाही आता, महे आसू बी संपावर गेले आता. भूतकाळातल्या त्या सगळ्या विद्रूप जखमा पाहिल्यावर मही जीभ बी उपोषणाले बसली आता.
मले लढ्याले बी येत नाही आता, महे आसुबी संपावर गेले आता. जिच्या संग सगळ्या समाजाच्या अन थोरा मोठायच्या समोर मीनं 7 फेऱ्या घेतल्या. आयुष्याच्या सुखाचे अन गहिऱ्या आनंदाचे स्वप्न मीनं पाहिले. जिले इमानी इतबारानं आपलं मानलं तिनंच पोटात माया खंजीर खुपसलाय आता, मले लढ्याले बी येत नाही आता, महे आसुबी संपावर गेले आता. म्हणता ना सत्याचा नेहमी विजय होतो. मग मग कुठे आहे ते, कुठे गेले आहे ते राम रहीम येशू अल्ला आता. खरंच खरंच खऱ्या गुन्हेगाराला सजा होईल का आता. मले लढ्याले बी येत नाही आता, महे आसुबी संपावर गेले आता. मले लढ्याले बी येत नाही आता, महे आसुबी संपावर गेले आता. धन्यवाद सर. खूप छान. अशीच आपली लेखणी दिवसेंदिवस बहरत राहो. अधिकाधिक समाजभान राखणारं आणि सर्वस्पर्शी लेखन वाचकांसमोर या सदिच्छा देखील व्यक्त करते. आपण आलात. आभार. धन्यवाद. धन्यवाद धन्यवाद. श्रोते हो, आत्ताचा आपण लेखक, कवी, शिक्षक आणि पत्रकार राजेंद्र चौधरी यांची वैदेही नाखरे यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. स्पंदन वृत्त आणि व्यक्तींचं ह्या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विजय भुयार. आत्ता इथेच थांबूया. पुन्हा भेटूया येत्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. श्रोते हो, नमस्कार. स्पंदन